त्याला उत्साह निर्माण करूया. माझे नाव सुधांशु अनिल गागरमाळे. मी 2 शब्द बोलणार आहे. आयुष्य व्यतीत केले तुम्ही शोषित वंचितांच्या मूलभूत हक्कासाठी. सतत राहिला तुम्ही समाज उद्धारासाठी. आधुनिक भारत घडविणारे तुम्ही घटनाधिपती. जयंती आम्हाला वंदन करतो कोटी कोटी, वंदन करतो कोटी कोटी. आज 14 एप्रिल म्यानमार शिकायते तज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ, क्रांती सूर्य, ज्ञान सूर्य, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीनिमित्त आम्हाला वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्व देशासाठी आदर्श मार्गदर्शक असे महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. भारतवासियांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा मंत्र रुजविणारे राष्ट्रपुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर. गुलामगिरीत अडकून पडलेल्या समाजाला क्रांतीची मशाल पेटवून आपल्या हक्कासाठी जागृत करणारे क्रांतीसूर्य म्हणजे डॉक्टर आंबेडकर. अस्पृश्य समाजाला संघर्षातून उभे करून ताडमानेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारे महामानव म्हणजे डॉक्टर आंबेडकर. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान निर्माण करून भारत देशाला प्रजासत्ताक राष्ट्र बनवणारे भाग्यविधाते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. अशा या महामानव भारतरत्नाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. आज हे ठिकाण डॉक्टर आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते. भिवा भीमराव हे त्यांचे मूळ नाव होते. आई भीमाबाई व वडील रामजी यांचे ते 14वे मूळ होते. वडील रामजींनी त्यांना बालपणापासूनच अभ्यासाची, वाचनाची आवड लावली. त्यामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. एवढेच नव्हे तर 18 तास अभ्यास करून मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन विद्यापीठ आणि BA, MA, PhD, BSc, MSc, बॅरिस्टर अशा श्रेष्ठ पदव्या घेतल्या. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख आंबेडकर लाखात नाही तर जगात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढ्या वयामध्ये एवढं कॉन्फिडन्स स्टेजवर बोलणं खरंच खूप मोठी ताकद लागते. चांगल्याना स्टेजवरती बोलता येत नाही. याच्यात खूप अनुभवी माणसं आहेत त्या बाबतीत. यानंतर मी आदरणीय